नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फॉरेक्स पाटीलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। लास्ट व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी शिकल्या, तर मी प्रयत्न करतोय की कन्सिस्टन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करण्याचा। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, नवीन एक जो बिगिनर असतो मार्केटमध्ये आल्याच्या नंतर त्याला समजत नाही की कशा पद्धतीने फोमो किंवा ओव्हर ट्रेडिंग किंवा इमोशन कंट्रोल करायचे, तर आपण याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे ओव्हर ट्रेडिंग बद्दल किंवा सायकोलॉजी रिलेटेड बद्दल। ओके, व्हिडिओ एकदम छोटा असणार आहे पण एकदम व्हॅल्युएबल असणार आहे तुमच्यासाठी। सर्वात अगोदर आपल्याला ओव्हर ट्रेडिंगची सवय असते। मार्केटमध्ये जेव्हा एक बिगिनर येतो त्याला काय असतं की मार्केटमधल्या गोष्टी कमी कळतात, पण त्याला सवय असते की बाय सेल करण्याची। जेव्हा चार्ट मुवमेंट होतो तेव्हा त्याला एक सवय लागली असते कंटिन्युअसली चार्ट बघायचं। आता मी जेव्हा मार्केटमध्ये आलो होतो त्या टायमिंगला पण मला पण सवय होती मार्केटमध्ये। एकतर फॉरेक्स मार्केट 24 तास चालू राहतं, त्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये मोमेंट एवढी राहते, हाय व्होलेटाइल अकाउंट इझिली उडून जातात। आणि महत्त्वाची गोष्ट 24 तास मार्केट चालू असल्यामुळं आपल्याला सवय लागते कंटिन्युअसली ट्रेड करण्याची, बरोबर आहे। आणि त्याच्यामध्ये आपण कुठतरी आपलं इमोशन लूज करतो किंवा सायकोलॉजी लूज करतो, आणि त्याच्यामुळं काय होतं, ओव्हर ट्रेडिंग होते, कंटिन्युअसली लॉसेस चालू होतात। जेव्हा एक ट्रेडर येतो ना मार्केटमध्ये, जेव्हा एक बिगिनर येतो ना, तेव्हा त्याला पहिल्या दिवशी त्याला खूप चांगले प्रॉफिट होतात। ओके, मग त्याला काय वाटतं, मार्केटमध्ये आला मला प्रॉफिट झाला आहे म्हणजे मी आता इथून पुढे ट्रेडर झालो, मला शिकायची गरज नाही। मग तो काय करतो, कंटिन्युअसली अंधाधुंद ट्रेड करतो। म्हणजे काय, त्याला समजत नाही की मी काय करतो काय नाही, पण त्याला ही कळत नाही की आपण मार्केटमध्ये आलो आहे तर आपल्याला एक स्ट्रॅटजी लागणार आहे चांगली, माइंडसेट लागणार आहे चांगला, नंतर सायकोलॉजी लागणार आहे चांगली। ह्या सगळ्या गोष्टी एक झाल्याच्यानंतर तुमचा एक चांगला परफेक्ट ट्रेड बनतो। ओके, स्ट्रॅटजीवरती पण आपण पुढे व्हिडिओ बनवणार। सर्वात अगोदर इमोशनला कशा पद्धतीने कंट्रोल करायचं। आपल्या लाईफमध्ये रूल्स असले पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे। इव्हन ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही ट्रेड करताय तर तुम्हाला मिनिमम ट्रेड करायच्यात एक दिवसाला तुम्हाला तुमचा रूल असला पाहिजे की किंवा 2 किंवा 3च ट्रेड करायचे तुम्हाला पर डे, दिवसाचे एवढेच ट्रेड झाले पाहिजेत। ओव्हर ट्रेडिंगला आणि सायकोलॉजीला स्ट्रॉंग ठेवण्याची पहिली लेवल आहे दिवसाला 1 ते 2 3 ट्रेड करणे। मी म्हणत नाही की एकच ट्रेड करा, 2-3 मॅक्स। ओके, जर लईच झालं तर 4 ट्रेड, त्याच्या पुढे जात आहे तर तुम्ही गॅम्बलिंग करताय। ओके, हे झालं आपले पर ट्रेड। ओके, नंतर आला माइंडसेट। माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे आपल्याला। ओके, म्हणजे काय, तुम्ही समजा कॉलेज करताय किंवा तुमचा जॉब करताय, तर ट्रेडिंगमुळे तुमच्या कॉलेजवरती आणि तुमच्या जॉबवरती इम्पॅक्ट पडला नाही पाहिजे। आपण काय करतो, ट्रेडिंगमध्ये 5-10 हजारचं प्रॉफिट झालं की आपण कॅल्क्युलेशन लावतो, जर एक दिवसाला 5,000 रुपयाचं प्रॉफिट झाले तर महिन्याला आपण 3-4 लाखाचं प्रॉफिट असंच बनवू, आपण हे कॅल्क्युलेशन लावतो। ओके, पण काय, हे सगळं कॅल्क्युलेशन फेल जातं। प्रत्येक बिगिनर नवीन आल्याच्यानंतर सेम कॅल्क्युलेशन आम्ही पण करत होतो, दिवसाला $50चं प्रॉफिट उलाले म्हणजे महिन्याला 2-3 हजारचं प्रॉफिट तरी डॉलरचं होईल, 2-3 लाख रुपये तरी इझिली कमवल। पण असं होत नाही, मार्केटमध्ये कधी लॉस होतात, कधी प्रॉफिट होतात, प्रॉफिट लॉस चालत राहतं। कधी कधी 6 महिने प्रॉफिटचे पण जातात, कधी कधी 6 महिने लॉसचे पण जातात सर्वात अगोदर। त्याच्यामुळे थोडंसं स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं आणि या इमॅजिनेशनमधून बाहेर यायचं की मी मार्केटमधून मी लय मोठा श्रीमंत होणार किंवा लय मोठा पैसा कमवणार आहे, हे एक आपला भान असतं, त्याच्यातून बाहेर यायचं। आता सर्वात अगोदर व्हिडिओ अजून पुढे जाण्याच्या अगोदर आपण आजचं प्रॉफिट किती झालं समजून घेऊ। ठीक आहे, आजचं आणि कालचं आपण 24 तासातलं प्रॉफिट या ठिकाणी बघू। आपण या ठिकाणी चेक करू शकता, आपलं $346 प्रॉफिट आहे आजचं, जवळपास 35,000चं। कालचं प्रॉफिट किती आहे, 45,000चं, $458, जवळपास आपण 90,000 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये, म्हणजे 1 लाख रुपये झाले। 1 लाख रुपये कालपासूनचं प्रॉफिट आहे। आता ह्यासाठी आपण यूज काय केलं आहे, तर फक्त 20,000 रुपयाचा म्हणजे $200वरती मी हे सगळे ट्रेड केलेले आहेत। आणि एक्सनेसचं रिअल अकाउंट आहे, फ्रॉड किंवा खोट्या गोष्टी मी दाखवत नाही, तुम्हाला पण माहिती आहे, हे रिअल अकाउंट आहे, चेक करू शकता। तुम्हाला माहिती आहे माझी ट्रेडिंग ही $100-200 असते, मॅक्स टू मॅक्स $200-300, बरोबर आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कशा पद्धतीने आपण ग्रो करू शकतो। आता आपण आपल्या टॉपिककडे जाऊ, हे सगळं प्रॉफिट सोडून द्या, ठीक आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा ट्रेड करतोय ना तेव्हा आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असला पाहिजे। तुमचा जो रिस्क रिवॉर्ड आहे तो 1:2, 1:3 असला पाहिजे। जर एका ट्रेडमध्ये जर तुमचा लॉस होतोय तर तुम्ही मिनिमम 3 तासाचा गॅप घ्यायचा आहे, नंतर एक ट्रेड करायचा आहे, बरोबर आहे। सेकंड ट्रेड, जर दुसऱ्या ट्रेडमध्ये पण लॉस झाला तर तुमचा दिवस तिथं क्लोज झाला पाहिजे। ओके, याला म्हणतात ओव्हर ट्रेडिंगला कंट्रोल करणं, इमोशन कंट्रोल करणं। जर तुमचा प्रॉफिट झाला पहिल्या ट्रेडमध्ये तर तुम्ही दुसरा ट्रेड घ्या, अगेन दुसऱ्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला तर तुम्ही तिसरा ट्रेड घ्या। ओके, तिन्ही ट्रेड प्रॉफिटेबल झाले, खूप मोठा क्लोज करून टाकायचा। कशामुळं, कारण की
जेव्हा ग्रीड वाढते तेव्हा पण आपले लॉसेस होतात. अगेन एक समजून घेऊ, आपला जो लॉस आहे आपण काय करतो, स्टॉप लॉस लावत नाही, स्टॉप लॉसला होल्ड करतो. आपला जो एस-एल असतो तो स्ट्रिक्ट असला पाहिजे की मी या ट्रेडमध्ये मी $20ची रिस्क घेतली तर माझा एस-एल हा $20 झाल्या माझा एस-एल कटला पाहिजे. जर $20ला लॉस आलाय आणि जर या ठिकाणचा एस-एल जर तुम्ही खाली वडत या ठिकाणी आणलाय तर अकाउंट तुमचं वाईप आउट होणार आहे. ओके, सर्वात मोठी चूक एस-एल खाली ओढणे आणि प्रॉफिट टार्गेट तुम्ही वरती ओढू शकता पण तुम्ही एस-एलला खाली ओढू शकत नाही. सर्वात पहिली गॅम्बलिंग म्हणतात त्याला, एस-एल खाली ओढणे. कारण की जेव्हा इमोशन आले ट्रेडिंगमध्ये तेव्हा सगळा विषय संपला. ओके, अगेन तुमचं प्रॉफिट टार्गेट आहे, तुम्ही टार्गेट ठेवलंय की मला या ट्रेडमध्ये $90 पाहिजेत. आपण काय करतो, $90 पाहिजेत. आपण ट्रेड घेताना म्हणतो $90 बस, $80 बस. पण जेव्हा आपला ट्रेड हा टार्गेटच्या जवळ येतो मी विचार करतो की मला 100चा आकडा दिसला पाहिजे, मला राऊंड फिगर नंबर पाहिजे. यामध्ये पण प्रॉब्लेम होतो. कधी कधी असे ट्रेड आहेत माझे पण $900ला गेलेत, $1000साठी तिथून अखेर लॉस झालाय. या ज्या गोष्टी आहेत ट्रेडिंगमधल्या एकदम बेसिक गोष्टी आहेत, आपण खूप महत्त्वाच्या कामाला नेतात. महत्त्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टी फॉलो करा. सगळ्यात पहिली गोष्ट ओव्हर ट्रेडिंगला कंट्रोल करा. इथूनच तुमच्या ट्रेडिंगची सुरुवात होणार आहे. जर तुम्ही अजून बी ओव्हर ट्रेडिंग करताय, काही लोकांना सवय असते 1-2 वर्ष होतात तरी पण ओव्हर ट्रेडिंग करतात, 3 वर्ष होतात तरी पण ओव्हर ट्रेडिंग. कारण की आपण माणूस आहे, आपण रोबोट नाही. आपल्याला माहीत आहे इमोशन कंट्रोल होत नाहीत पण कंट्रोल करावं लागणार आहे कारण की ह्याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. सर्वात अगोदर आपली नवीन बॅच 10 तारखेला चालू होणार आहे. आता खूप जणांना प्रॉब्लेम असतो माइंडसेटचा, रिस्क मॅनेजमेंटचा, स्ट्रॅटेजीचा किंवा कोणती स्ट्रॅटेजी भेटेल. आता बघा आपली स्ट्रॅटेजी कोणती आहे, FPH म्हणजे काय, फॉरेक्स पाटील एज. ओके, फॉरेक्स पाटील ओके एज या स्ट्रॅटेजीवरती आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. स्टुडंट खूप चांगल्या पद्धतीने काम करत. ह्याच्यामध्ये कोणती स्ट्रॅटेजी आहे, SMC प्लस ICT. ह्याच्यामध्ये लेवल मार्किंग प्लस एंट्री मॉड्यूल. एंट्री कशा पद्धतीने करायची, स्टॉप लॉस कशा पद्धतीने लावायचा, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, ट्रेड घेताना आपला माइंडसेट किती चांगल्या पद्धतीने असणार, ट्रेड आपला होल्ड कितीपर्यंत करायचा. जर आपल्याकडे $200 आहेत तर $200ला आपण किती चांगल्या पद्धतीने $1000पर्यंत आपण ग्रो करू शकतो कमीत कमी वेळेमध्ये. ओके, लॉट साईज मॅनेज कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी. अगेन जो आपला पहिला सेटअप आहे प्राइस ॲक्शन सेटअप, ओके त्या सेटअपवरती पण आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि लाईफ टाईमचा प्रीमियम ग्रुप दिलेला आहे मी. प्रीमियम ग्रुपचा फायदा काय होतो तर प्रीमियम ग्रुप आपल्याला लाईफ टाईमसाठी कामाला येतो. आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय सायकोलॉजीच्या गोष्टी तर त्या मी डेली बेसिसला ग्रुपमध्ये अपलोड करतो की बाबा अशी सायकोलॉजी ठेवा, अशा पद्धतीने एंट्री करा किंवा आपला ट्रेड असा होणार आहे किंवा या लेवलवर त्याला आपल्याला असं प्लॅन करायचं आहे. डेली बेसिसला लाईफ टाईम तिथं माझे पर्सनल ट्रेड्स पण असतात, मी माझ्या लाईव्ह पोझिशन पण टाकत असतो. ओके, आपली फीस तुम्हाला वाटत असेल की बाबा 9-10 हजार आहे, एकदम कमी फीसमध्ये आपण पूर्णपणे क्लास घेतो. महत्त्वाची गोष्ट स्टुडंटला चांगल्या पद्धतीनं गाईड करतो. आणि या बॅचला आपण फंडेड अकाउंटचा गिव्हअवे ठेवणार आहे. म्हणजे चांगल्या स्टुडंटसाठी आपण फंडेड अकाउंट फ्री करणार आहे. 3 स्टुडंटसाठी मी फंडेड अकाउंट गिव्हअवे करणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. महत्त्वाची गोष्ट लिमिटेड सीट असतात आपल्या क्लासमध्ये आणि सगळ्यांना आपण प्रॉपर पद्धतीनं गाईड करतो. स्टुडंट रिझल्ट बघा तुम्ही आपल्या इंस्टावरती आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो. त्याच्यामध्ये काय बेसिकमध्ये येतात सगळ्या गोष्टी. ओके, प्लस SMC, ICT, प्राइस ॲक्शन, रिस्क मॅनेजमेंट, फंडेड अकाउंटवरती ट्रेड कसा करायचा. आता खूप जणांकडे कॅपिटल नसतं, त्यांनी पण काय करायला तर फंडेड अकाउंटवरती पे आउट घ्यायला लागलं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी. बाकी जास्त अपडेटसाठी किंवा डिटेल्ससाठी तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. या नंबरवरती मला मेसेज करा किंवा कॉल करा. आपली टीम तुम्हाला पूर्ण गाईड करेल की क्लास कसा होईल काय नाही. आपला 1 महिन्याचा क्लास असतो, संध्याकाळचा टाईम असतो, कमी फीसमध्ये खतरनाकपणे रिझल्ट एकदम टॉप आहेत. पोरं 5-5, 10-10, 20-20 हजारचे प्रॉफिट बनवत. एकाने काल 70,000 रुपयाचं प्रॉफिट बनवले. मनोज नाव आहे त्याचं, मी रील पण टाकली होती त्याच्याबद्दल. खूप चांगल्या पद्धतीने सगळेजण काम करा. त्याच्यामुळं ओके, डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळी डिटेल्स देतो. आणि ज्यांना ब्रोकर पाहिजे, ब्रोकरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही XMमध्ये किंवा विनप्रोमध्ये अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजेत किंवा असंच तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे माझ्याकडून तर चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर. खूप जण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केल्यानंतर पुढचा व्हिडिओ आल्याला तुम्हाला अपडेट भेटेल. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये ब्रोकरची पण लिंक दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. ब्रोकर कोणता, XM आणि विनप्रोमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. आणि खाली मी नंबर दिलेला आहे, नंबरवरती मेसेज करा व्हॉट्सअपला. 10 जूनला आपली नवीन बॅच चालू होणार आहे, लिमिटेड सीट असणार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.